सुधाताई साडीच्या पदरानं डोळे पुसत होत्या, तर त्यांची मोठी सून राधा त्यांना सांत्वन देत होती. पण मनाला काहीच शांतता नव्हती, कारण त्यांचा मोठा मुलगा आकाश आज अमेरिकेला निघाला होता. इथे मिळणाऱ्या पगारात काहीच भागत नव्हतं. भाड्याचं घर, 2 लहान मुलं, आईची जबाबदारी आणि धाकटा भाऊ जो अजून शिकत होता, अशा सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या थोड्याशा पगारात सगळं सांभाळणं खूप कठीण होत होतं. शेवटी मनावर दगड ठेवून त्यानं परदेशात नोकरी करायचा जाण्याचा निर्णय घेतला. त्याची खरी इच्छा होती की तिथं जाऊन नोकरी करून पैसे साठवून घरी पाठवेल. पैसे वाचवायचे आणि थोडा जास्त जमवून आपल्या देशात येऊन एखादा छोटासा बिझनेस करायचा होता. पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्या जाण्यामुळे त्याच्या लहान कुटुंबावर वादळ येणार आहे. त्याची लहान मुलं त्याच्या पायाला धरून उभी होती. वडिलांना सोडून जाण्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्याचा धाकटा मुलगा राजू, तो फक्त 4 वर्षाचा होता. एअरपोर्टवर वडिलांना सामान ओढत घेऊन जाताना तो खूप निरागसपणे आईला म्हणाला, "आई, बाबा आमच्यासाठी खाणं आणि खेळणे आणायला निघालेत ना? ते घरी कधी परत येणार?" मुलाच्या त्या निरागस बोलण्यामुळं राधाचं मन खूप तडफडत होतं. आणि त्याच्यापेक्षा 1.5 वर्षांनी मोठा आर्नव तोही होता. तो शांत उभा होता. आकाशला जाऊन खूप वेळ झाला होता. सुधाताईंनी स्वतःला सावरलं होतं. आकाश गेल्यानंतर त्या दोघी भाड्यानं आणलेली गाडीतून घरी परत आल्या. संपूर्ण रस्त्यात सुधाताई राधासोबत एकही शब्द बोलल्या नाहीत. राधासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. जेव्हापासून आकाश आणि राधाचं लव्ह मॅरेज झालं होतं, तेव्हापासून तिची सासू तिला कधीच पसंत करत नव्हती. तिच्या सासूला या गोष्टीचा खूप राग होता की त्यांच्या मुलानं त्यांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न न करता त्याच्या मनाविरुद्ध त्यानं लग्न केलं आणि आवडती मुलगीशी लग्न झालं होतं. ती दुसऱ्या जातीची होती, पण आकाशला कधीही त्या गोष्टीची काही पर्वाही नव्हती. ताई मुलाच्या समोर राधाशी छान वागत असायच्या, पण खरी स्थिती फक्त राधालाच माहीत होती. आकाश जेव्हा घराबाहेर कामाला जात असायचा, तेव्हा तिची सासू तिला टोमणे मारून तिचं जगणं खूप कठीण करून ठेवायची. सध्या राधा मनात खूप घाबरलेली होती. आकाश परदेशात नोकरीला गेला की मग तिची सासू तिला कशी त्रास देईल हे कोणाला ठाऊक. कारण आता आकाशही घरी नव्हता, त्यामुळे तिच्या सासूला काहीच भीती नव्हती. राधा अगदीच मजबूर होती, म्हणून शांत बसायची. हो, जसं राधा दादाने विचार केला होता तसंच झालं. घरी आलं की उठता बसता तिच्या सासूने तिला ऐकवायला सुरुवात केली. टोमणं मारत म्हणायची, "माहीत नाही कुठली बायको घेऊन आलास. तुझ्या पावलांनी या घरासाठी अपशकुन आणली आहेस. सून तर घरची लक्ष्मी असते." मग म्हणायची, "एक माझी सून आहे, तिनं उरलेले कमाई पण संपवून टाकली. माझा बिचारा मुलगा पैसे कमवायला परदेशात गेला." रोज सासूचे टोमणे ऐकत राधा मनातून खचत होती. फोनवर नवऱ्याला आकाशला सासूबद्दल काही सांगायला गेली तर तो उलट तिलाच ओरडायचा, "माझ्या म्हाताऱ्या आईची काळजी घे, तिला त्रास देऊ नकोस. आधीच तिच्या मनाविरुद्ध जाऊन मी तुझ्याशी लग्न केलंय." बिचाऱ्या राधाला दोन्ही बाजूने ऐकावं लागत होतं. आकाशला जाऊन 2 महिने झाले होते. तिथे त्याला चांगली पगाराची नोकरीही मिळाली होती आणि तो देखील खूप खुश होता. जेव्हा आकाशनं खूप पैसा त्याच्या घरी पाठवून दिला, तो पैसा त्यानं त्याच्या धाकट्या भावाच्या खात्यावर पाठवला होता आणि तो आणून सरळ आईच्या हातात दिला. त्याच्या आई सतत पैसे मोजत होती. त्यांना विश्वास बसत नव्हता की एवढा भरपूर पैसा त्यांच्या हातात आला आहे. तेवढ्यात अचानक राधा मुलाला झोपलेलं घेऊन ते खोलीतून बाहेर आली तेव्हा सासूला पैसे देताना पाहिलं. तिला सासूला विचारायचं होतं की हे पैसे आकाशने दिले आहेत का, पण अचानक सासूने तिच्याकडं बघितलं आणि जवळच्या पैसा मांडीखाली लपवून ठेवले. हे पाहून राधा थोडी थक्क झाली, पण काहीही बोलली नाही. सासूने लगेच चेहरा बदलला आणि रागात म्हणाली,
कधीपासून मुलाला झोपवत आहेस? माझं डोकं खूप दुखतंय. माझ्यासाठी गरम गरम चहा बनवून आण. त्यानंतर रात्रीचं जेवण तयार कर. जेवणात काही छान बनव. आज तुझ्या नंदेला म्हणजेच आरतीला पण जेवायला बोलवलं आहे. आरतीचं लग्न झालं होतं आणि तिला शहरात दिलं होतं. आठवड्यातून 4 दिवस ती माहेरी येऊन राहत असायची. राधाला तिच्या सासूशी पैसेबाबत बोलायचंच होतं, कारण तिला तिच्या मुलांचे शाळेचं ॲडमिशन करायचं होतं आणि त्यासाठी तिला पैसे लागणार होते. पण सासूला विचारण्याची तिच्यात इतकी हिंमत नव्हती आणि पैसे मागायचे पण नव्हते. वरून नणंद घरी येणार असं ऐकून तिला अजूनच टेन्शन वाढू लागलं. ती काही बोलल्याशिवाय किचनमध्ये गेली आणि चहा बनवायला घेतला. तिची सासू हळूहळू त्यांच्या धाकट्या मुलाशी काहीतरी बोलत होती. राधा किचनमध्ये काम करत होती तेव्हा तिचा धाकटा दीर किरण हातात सामानाच्या पिशव्या घेऊन आला आणि त्यात सामान होतं. पनीर, दूध, मिठाई आणि अजून बरंच काही घेऊन आला. राधा इतकं सामान बघून चकित झाली. एवढं सामान तर त्यांच्या घरी महिन्यात पण येत नव्हतं. मग आज अचानक इतकं सामान तिच्या सासूने का मागवलं असेल, त्याचा विचार करत ती किचनमधून बाहेर आली. तिची सासू हॉलमध्ये TV बघत बसली होती. ती येऊन सासूला म्हणाली, आई, आज तुम्ही एवढं सामान का मागवलं? पनीर तर खूप आहे आपल्याकडं. खूप होईल इतकं सगळं बनवलं तर. वाया जाईल. राधाच्या प्रश्नावर तिची सासू आवाजातच उत्तर देत म्हणाली, का ग? वाया का जाईल? माझी मुलगी येत आहे तिच्यासाठी तर मी सगळं काही सांगितलं होतं. तू असं कर, त्यातलं अर्धं फ्रीजमध्ये ठेव आणि अर्ध्या पनीरची भाजी बनव. जास्त लक्ष देण्याची काहीच गरज नाही. मी जेवढं आणेन ते सगळं घरच्यांसाठी आहे. जर तुला वाटत असेल की तुझ्या नवऱ्याची कमाई वाया जात आहे तर कान उघडे ठेवू नये. तो पैसा तुझ्या नवऱ्याचा नाही, माझ्या मुलाचा म्हणजेच आकाशचा आहे आणि त्यानं तो माझ्यासाठी पाठवला आहे. तुला इथे राहायचं असेल तर राहा, नाहीतर तुझं सामान बांध, मुलं घेऊन तुझ्या आईच्या घरी जा. सासूच्या त्या कडवट बोलण्यावर राधा हैराण झाली, पण ती शांतपणे किचनमध्ये जाऊन जेवण बनवायला लागली. थोड्याच वेळानंतर राजू झोपेतून उठून रडत तिच्याजवळ आला. बाहेर तिचा दीर आरामात फोनवर बसून गेम खेळत होता. ती खूप आशेनं दीराकडं पाहिलं की तो तिच्या मुलाला उचलून घेऊन शांत करेल आणि ती आरामात जेवण बनवेल. पण तिच्या दीरानं त्याच्याकडं बघितलं सुद्धा नाही. मुलाला सांभाळत तिनं 2-3 पदार्थ बनवले, सगळं जेवण बनवलं. नंतर तेवढ्यात घरात गोंधळ सुरू झाला. तिची सासू आनंदानं म्हणाली, अरे माझी मुलगी आली. जा किरण, तुझ्या ताईच्या हातातून बॅग घेऊन ये. बिचारी तिच्या सासरच्या कामात थकली असेल, तिला दारात उभं राहायचं नाही. आईचं बोलणं ऐकलं की किरण लगेच दार उघडायला धावला आणि दार उघडलं आणि भारी ड्रेस घालून मेकअप केलेली आरती घरात आली. तिला पाहून कोणीही काही बोललं नव्हतं, कारण ती काम करून खूप थकलेली दिसत होती. घरात येतात तिची आई म्हणाली, अरे बाळा, किती वेळा तुझी वाट बघतेय मी. घरी यायला इतका उशीर का केलास? तिच्या आईनं खूप प्रेमानं तिला विचारलं. आरतीने केस ओढत म्हणाली, आई, काय सांगू तुला. माझी सासू घरातून निघायच्या अगोदरच म्हणाली, आरती, माझ्यासाठी खिचडी भात बनवून जा. मला बाहेरचं जेवण पचत नाही. आता सांग, एवढ्या गरमीत किचनमध्ये मी उभी राहून त्यांच्यासाठी खिचडी भात बनवू का? मी येताना नवऱ्याला सांगून आली, तुमच्या आईला बाहेरून काहीतरी खायला आणून दे. माझं चांगलं बनवायचं नाही आहे, माझं मन करत नाही आहे. थोड्याच वेळात राधा म्हणाली, जेवण तयार आहे. ताई मुलीसोबत येऊन डायनिंग टेबलावर जेवायला बसल्या. राधा सगळं जेवण आणून टेबलावर ठेवलं होतं. त्यावेळी तिची दोन्ही मुलं खोलीतून पळत बाहेर आली. राधा मुलांना बघून हसली आणि खूप प्रेमानं म्हणाली, या बाळांनो, आज खूप छान जेवण बनवले. आज मी पनीर बनवले. तुम्हाला आवडतं ना? आवडतं ना पनीर? हो, पनीर खूप आवडायचं, पण पनीर घरात फार कमी असायचं. आपण आता आणलं जात असायचं, पण जसं त्याला आईच्या तोंडून ऐकायला मिळालं की पनीर बनवले, तो पळत जेवायला आला आणि खुर्चीवर बसला. राधा एका प्लेटमध्ये पनीर घ्यायला लागली. थोडंसं पनीर तिने प्लेटमध्ये घेतलं होतं.
तसंच तिच्या सासूने तिच्या हातावर जोरात फटका मारला आणि प्लेट खाली पडली. ते बघून राधा सुन्नत झाली. तिची दोन्ही मुलं भीतीने रडायला लागली. राधा डोळे मोठे करून सासूकडे बघत होती, जी तिच्या हातातून पनीरमधला चमचा हिसकावून घेत परत भाजीत ठेवत होती. तिची सासू म्हणाली, तुझ्यासाठी आणि तुझ्या या पोरांसाठी मी पनीर बनवायला सांगितलं नाही. हे पनीर मी माझ्यासाठी बनवलं सांगितलं आहे. मुलांसाठी बनवायला सांगितले आणि माझा मुलगा परदेशात जाऊन मेहनत करत आहे तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळण्यासाठी. पण जर तुझ्या मुलांना पनीर खायला द्यायची एवढीच इच्छा असेल तर स्वतः कमव आणि त्यांना खायला दे. माझ्या मुलाच्या कमाईवर डोळा ठेवू नकोस. राधानं चपातीसोबत सकाळची भाजी केली आणि मुलांना जेवायला दिलं. पण ही फक्त त्या दिवसाची गोष्ट नव्हती. त्या दिवसानंतर हे रोज सुरू झालं होतं. आकाश प्रत्येक महिन्याला त्याच्या आईला भरपूर पैसे पाठवायचा, पण त्यातला 1 रुपया पण राधाच्या हातात येत नव्हता. तिची मुलं अजून शाळेत जायचंही त्यांनी बंद केलं होतं आणि राधा 1-1 रुपयासाठी आता झुरत बसायची. घरात दूध आणलं की तिची सासू फ्रीजमध्ये दूध ठेवून त्याला लॉक लावायची आणि चावी स्वतःकडेच ठेवायची. आणि ते राधाची आता मुलं दुधासाठी खूप रडायची. त्यांच्या बापाच्या कमाईतून आणलेल्या त्या गोष्टी त्यांना खायला मिळत नव्हत्या. जेवण बनवताना तिची सासू किचनमध्ये उभी राहायची, पण एवढं सगळं करूनही राधा आणि तिच्या मुलांना चांगलं चमचमीत जेवण कधीच मिळायचं नाही. त्यांच्यासाठी घरातलं साधं जेवणच असायचं. तिची सासू राधाकडून कुठल्या जन्माचा बदला घेत असती काय माहीत. तिची सासू राधाला आणि तिच्या मुलांना खूप तिरस्कार करत होती. अगदी स्वतःच्या नातवंडांनाही नीट बघायची सुद्धा नाही. त्या दिवशी राधाचा लहान मुलगा राजू खूप आजारी होता. त्याला जोराचा ताप आला होता, खोकला पण होता. राधाजवळ मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याइतके पैसेही नव्हते, म्हणून तिनं तिच्या सासूकडे पैसे मागितले. पण तिच्या सासूनं ते ऐकण्यासारखंही केलं नाही. सासूचं असं वागणं पाहून राधाला खूप दुःख झालं आणि तिला खूप राग पण आला. ती मुलाला घेऊन सरकारी रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी त्याला तपासून औषधं दिली आणि सांगितलं की मुलाच्या शरीरात रक्त कमी आहे आणि त्याच्या घशात इन्फेक्शन असल्यामुळं त्याला जड अन्न देऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलं आणि म्हणाले, काही दिवस पातळ पदार्थ, ज्यूस, दूध, भाताची पेस्ट असंच देत राहा. पण राधाला ठाऊक होतं की तिच्या मुलाला हे सगळं मिळणं खूप कठीण आहे आणि खरेदीसाठी तिच्याकडे पैसेही नाहीत. घरात जे काही आहे त्यावर तिचा आणि तिच्या मुलांचा काहीही हक्क नाही. घरी येताना तिनं PCOवरून नवऱ्याला फोन केला, कारण जवळ मोबाईल नव्हता. आकाश परदेशात गेला असताना आज पहिल्यांदा राधानं त्याला फोन केला होता. ती घाबरत मुलाच्या आजाराबद्दल आणि सासूबाईंबद्दल बोलू लागली. कठोर वागण्याबाबत आकाशला सांगितलं, पण ते ऐकून आकाश उलट तिच्यावर ओरडायला लागला आणि म्हणाला, राधा, मी महिन्याला तुला एवढे पैसे पाठवतो, ते तू सगळी कुठे उडवत असतेस? जेव्हा जेव्हा मी आईला विचारतो, आई पैसे काही साठवले आहेत का, तर आई म्हणते, तुझ्या बायकोने वाचवले तर साठतील ना. ती तर फक्त तुझ्या कमाईचा पैसा माझ्या मस्तीतच घालवते. मला सांग राधा, मी माझं पूर्ण आयुष्य इथे परदेशात घालू का? तुमच्यासाठी पैसे कमवू का? मला घरी परत यायचं आहे, पण तू असाच फालतू पैसा खर्च करत राहिलीस. रोज पनीर आणि चांगलं खाणं तर काय होणार? छान बनवून खात राहिलीस आणि एक वेळेस मुलांना लिटर दूध पाजत राहिलीस, तर तूच सांग मला, पैसा कसा काय शिल्लक राहणार? आकाश बायकोचं बोलणं ऐकायचंच सोडून दिलं आणि तो बोलतच सुटला. आणि राधा सगळं ऐकून हैराण होऊन नवऱ्याचं बोलणं ऐकत होती. शेवटी कंटाळून तिने फोन कट केला. राजू सरकारी दवाखान्यातली औषधं खाऊन बरा झाला. त्याला दूध, ज्यूस तिच्या सासूनं द्यायला दिलंच नाही. दुसऱ्या दिवशी तिची नणंद घरी परत आली. तिच्या सासूनं जेवणाची खूप मोठी लिस्ट राजाच्या हातात दिली आणि म्हणाली, चांगलं चवदार जेवण बनवायला हवं. आणि स्वतःच्या मुलीला घेऊन खरेदीसाठी बाजारात निघून गेली. सगळं काम करून राधा खूप थकलेली होती. नंदेसाठी जेवण बनवताना तिची कंबर पूर्णपणे दुखत होती. तिची मुलंही रडत होती. ती वेगळीच.
तिची सासू आणि नणंद जेव्हा घरी परतल्या तेव्हा त्यांच्या हातात खूप खरेदीच्या बॅगा होत्या. थोड्याच वेळात त्या दोघी हॉलमध्ये बसून खरेदी केलेल्या वस्तू पाहत होत्या. त्यात एक अप्रूप सुंदर कॉटनचा ड्रेसही होता. तो बघून राधा त्याकडे नजर हटवू शकली नाही. तिनं तिच्या हातात असलेल्या आणि तिच्या अंगावर असलेल्या ड्रेसचा तो भाग झाकून घेतला जो तिनं शिवला होता. आकाश परदेशात जाण्यापूर्वी त्यांची परिस्थिती अशी नव्हती. सारखे सारखे नवीन कपडे घेता येतील आता ती अजूनपर्यंत तिच्या लग्नात मिळालेला ड्रेस वापरत होती. पण आज जरी तिचा नवरा लाखो कमवत असला तरी ती आणि तिची मुलं जुनं फाटलेली कपडे घालायची आणि तिच्यासमोर तिची सासू आणि नणंद चांगले ब्रँडेड कपडे घालत होत्या. तिच्या नंदेच्या चेहऱ्यावर आनंद होता. राधा त्या ड्रेसकडे बघत होतीच आणि तिची सासू म्हणाली, हो, लाव माझ्या मुलीच्या आनंदाला नजर, असं म्हणत तिला खूप सुनावलं. राधा गप्प बसून हे सगळं पाहत होती. त्या दिवशी तिला मनात आलं की तिच्या मुलांना घेऊन या घरातून पळून जायचं. अचानक एक दिवस असं काही घडलं ज्याची सुद्धा ताईंना कधीच कल्पना नव्हती. संध्याकाळी ताई TV बघत बसल्या होत्या. अचानक दार वाजलं. त्यांनी आवाज देऊन सांगितलं, दार उघडं आहे, दार उघडं आहे, आत या. दार उघडलं आणि आत येणारा कोणी दुसरा तिसरा नव्हता तर त्यांचा मुलगा आकाश होता. खांद्यावर बॅग अडकवलेला तो खूप रुबाबदार आणि निरोगी दिसत होता. सुधाताईंना पहिल्यांदा त्याला अचानक समोर पाहून थोडा धक्का बसला, पण मग आनंदानं त्याला मिठी मारली. आकाशही इतक्या वर्षानंतर आईला पाहून खूप खुश झाला होता. आकाश घरात इकडे तिकडे बघत होता. त्याच्या बायकोला आणि मुलांना शोधत होता. तेवढ्यात खोलीतून त्याची दोन्ही मुलं खेळून बाहेर आली. तेव्हा त्यांच्या हातात खूप जुनी तुटलेली खेळणी होती. त्यासाठी दोघं भांडत होती. आकाश त्या दोघांकडे बघून आश्चर्यचकित झाला. एवढ्या थंडीतही ते दोघं हाफ चड्डी आणि टी-शर्ट घातले होते आणि ते खूपच सुदृढ दिसत होते. त्यांची हाडं दिसायला लागली होती. आकाश तर त्यांना ओळखूही शकला नाही. त्याच्या आईनं त्याच्यातल्या मुलाकडे बघितलं आणि ती घाबरली. कारण मुलाला काय सांगणार. एवढ्या वर्षात त्यांनी कधी त्याच्या बायकोला आणि मुलांना नवीन कपडे आणायला पैसेही दिले नव्हते, न चांगलं जेवायला दिलं होतं. सुधाताई काही बोलणार होती त्या अगोदरच राधा किचनमधून बाहेर आली. ती नवऱ्याला अचानक समोर पाहून खूपच हैराण झाली. आकाशनं तिला बघितलं आणि हसला. राधा पण नवऱ्याला पाहून खूप खुश झाली होती. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. त्यातच आकाशची नजर तिच्या अंगावर असलेल्या ड्रेसवर गेली आणि तो ड्रेस जागोजागी शिवलेला होता. तो बघून आकाश खूप चिडला आणि म्हणाला, राधा, काय झाले तुला? तुझ्या आणि मुलांच्या हातला बघून असं वाटतंय की तुम्ही एखाद्या भिकाऱ्याची बायको आणि मुलं आहात. मी महिन्याला लाखो रुपये पाठवते घरात. कमीत कमी मुलांसाठी तरी छान कपडे घेतले असतेस. आकाशला हे सगळं बघून सहन झालं नाही. राधानं एक नजर तिच्या सासूवर टाकली, जी घाबरून इकडे तिकडे बघत होती. तेवढ्यात विषय बदलण्याचा प्रयत्न करत मुलाला म्हणाली, अरे आकाश, आज रात्री जेवणात काय खाणार आहेस? आकाशने मटर पनीर खायची इच्छा व्यक्त केली. त्याच्या आईनं लगेच किरणला बाजारात पाठवलं आणि पनीर व बाकीचं सामान घेऊन यायला सांगितलं. आकाश फ्रेश व्हायला खोलीत गेला आणि राधा जेवणाची तयारी करायला किचनमध्ये गेली. खरा तमाशा तर तेव्हा झाला जेव्हा रात्री राधानं सगळं जेवण टेबलवर आणून ठेवलं आणि सुधाताईनं आकाशसाठी पनीरची भाजी वाटीत ठेवली. किचनमधून राजू आणि आता अर्णव बाहेर आले. तेव्हाच आकाशनं आवाज काढून त्यांना जवळ बोलावलं. ते दोघे वडिलांच्या जवळ गेले. आकाशनं खूप प्रेमानं त्यांना जवळ बसवलं आणि त्यांच्यासाठी प्लेटमध्ये पनीरची भाजी काढली. ती प्लेट अर्णव आणि राजूच्या समोर ठेवली. जशी प्लेट अर्णवच्या समोर ठेवली तो उठून मागे हटला आणि राजू तर रडायला लागला. हे सगळं पाहून आकाश फक्त बघतच राहिला. अर्णव घाबरलेल्या नजरेनं त्याच्या आजीकडे पाहत होता. आकाशला काहीच कळलं नाही. नक्की काय चाललंय, काय झालंय? बाळा, तुम्ही दोघं का रडताय? तुम्हाला पनीर आवडत नाही का? अर्णव घाबरून त्याच्या आजीकडे पाहत होता आणि राजू नको नको म्हणत मान हलवत होता. तो म्हणाला, नको बाबा, आम्हाला पनीर नको आहे. आजी आम्हाला पनीर खाऊ देत नाही. जर आम्ही पनीरचा एक जरी तुकडा खाल्ला ना तर आजी खूप मारेल आणि आम्हाला उपाशी ठेवेल.
राजू घाबरून अगदी निरागसपणे सगळं सांगत होता. आजी म्हणाली आहे की तुम्ही फक्त डाळ आणि चपाती साधं जेवण जेवायचं. साधं जेवून नातवाचं बोलणं ऐकायला पाहिजे. सुधाताईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला होता. आकाश कधी मुलांकडे पाहत होता तर कधी त्याच्या आईकडे. त्यावेळी राधा पण किचनमधून बाहेर आली आणि सुधाताई म्हणाल्या, आकाश, तुझी मुलं खोटं बोलतायत. हे बघ, बायकोनं तुझ्या मागे मुलांवर काय संस्कार केलेत. जसं की मी त्यांची दुश्मन आहे असं सांगून ते खोटं खोटं रडायला लावते. राधा हे सगळं पाहत उभी होती. राजू अजूनही रडत जेवणाच्या ताटाकडे ते मागं सरकवत होता. राधा पुढे येऊन त्याला उचलून घेतलं. तिच्या डोळ्यातही पाणी येत होतं. आकाश कधी बायको आणि मुलांची अवस्था पाहत होता तर कधी आईकडे बघत होता. आईने आता छान साडी घातली होती आणि तिची तब्येतही थोडी सुधारली होती. पण त्याची बायको आणि मुलं खूप कमजोर आणि अशक्त वाटत होती. आकाशला लक्षात आलं की गोष्ट तशी नव्हती जी आई नेहमी फोनवर सांगायची. तो उठला आणि त्याच्या खोलीत गेला. खोलीत जाऊन त्यानं कपाट उघडलं. त्यात एकही रुपया ठेवलेला दिसला नाही आणि नाही कपाटात नवीन कपडे होते. त्या कपाटात बायकोचे आणि मुलांचे सगळे जुने फाटके कपडे ठेवलेले होते, जे त्यानं जायच्या आधी बायकोला आणि मुलांना दिले होते. त्यानं वळून मुलांकडे पाहिलं. त्यांच्यावर खूप जुने कपडे होते, जे नीट बसतही नव्हते. हे सगळं पाहून आकाशचं मन खूप दुःखी झालं. थंडीतही त्याच्या मुलांकडे घालायला स्वेटरही नव्हती, नाही गरम कपडे होते. तो खोलीतून बाहेर आला आणि आईला म्हणाला, आई, ते सगळे कपडे कुठे आहेत जे तू मला व्हिडिओ कॉलवर दाखवत होतीस की तू राधा आणि माझ्या मुलांसाठी खरेदी करून आणली आहेस? कपाटात तर एकही कपडा दिसत नाही. सगळे जुने फाटलेले कपडे आहेत. त्याच्या आईनं रडायला सुरुवात केली आणि गोंधळच उडाला. पण आकाशला खरी गोष्ट समजली होती. त्याला आठवलं की राधानं 1-2 वेळा घाबरून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानं तिचं ऐकायला टाळलं होतं. लाजेनं तो डोकं खाली करून बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजलं की त्याच्या आईचं खरं रूप असं आहे. त्याला कळलं की त्याची बायको जे म्हणत होती ते सगळं खरं होतं, पण त्यानं बायकोच्या ऐवजी आईवर जास्त विश्वास ठेवला. त्यामुळे त्याच्या बायकोला आणि मुलांना त्रास सहन करावा लागला. तो म्हणाला, मी आता परदेशात परत जाणार नाही. जे काही मिळाले त्यातून छोटा बिझनेस करून मी सुरू करेन. आकाशनं आईला म्हणाला, आई, इथून पुढे जर माझ्या बायकोला आणि मुलांना कुणी वाईट वागवलं किंवा त्यांचा हक्क कुणाला दिला तर मी बघणार नाही की तू माझी आई आहेस म्हणून. त्याच्या बोलण्यात राग अगदी स्पष्ट जाणवत होता. त्याच्या आईच्या तोंडून काहीही शब्द बाहेर आला नाही. आता त्यांना कळलं होतं की त्यांचा मुलगा खोटं आणि खरं ओळखायला चांगलं शिकला आहे. आकाश उभा राहिला आणि बायकोला म्हणाला, तुम्ही सगळं आवरा, आपल्याला बाहेर जायचं आहे. आपण तुमच्यासाठी खरेदी करायला जाऊ आणि परत येताना बाहेरून जेवण करून येऊ. कारण माझ्या कमाईवर सगळ्यात आधी तुमच्या तिघांचा हक्क आहे. आज आकाशला त्याच्या चुकींची जाणीव झाली होती. त्यानं बायकोकडे डोळ्यात डोळे घालून माफी मागितली. राधा, मला माफ कर. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्यामुळे तुला आणि आपल्या मुलांना असं काही दुःख सहन करावं लागलं. नवऱ्याचं बोलणं ऐकून राधाने त्याला माफ केलं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.